जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पंच पोहोचवतील. इथे मात्र पहिला चेंडू अगदी डेंजर एंड कडे पळायला लागला होता किरण करडे या फलंदाजाला आणि तिथे मात्र चांगली धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे एक धाव कंप्लीट करत असताना अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळाला. एक चेंडू एक धाव अगदी सन्मान दिलाय गोलंदाजाला. गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश. अगदी कल्पेश आणि कमलाकर ही जोडी आजच्या दिवसात पाहायला गेली तर खूप चांगली कामगिरी राहिली दोन सामन्यांमध्ये. तशीच कामगिरी शेवटपर्यंत ठेवावी लागेल. इथे मात्र आखूर टप्प्याचा चेंडू किरण करडेच्या विरोधात. तिथे मात्र चेंडूवरती फली फिरवली आणि चेंडू मात्र भिरकावून दिला. लॉंग लेग मध्ये आलाय तो चौकार. इथे मात्र कडक बेधडक फटका खेळला. अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता. आत्मविश्वास डबल झाला होता आणि त्या आत्मविश्वासाचा वापर करत असताना समोरच्या चेंडूला उचलला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. किरण करडेच्या फलीतून आलाय तो षटकार. अगदी गतीमध्ये पाहायला गेलं तर खूप चांगली गती खेळपट्टीवरती वापर करतोय कल्पेश हा गोलंदाज आणि त्या गतीचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळालाय किरण करडे. पुन्हाशा पुढ्यातला चेंडू आता पुन्हाशा फटका आलाय आणि पुन्हाशा फटका जाईल एक टप्प्याने सीमा पलीकडे आलाय तो चौकार. चार चेंडू धावा धावफलकावरती 15. आपण पाहतोय किरण करडेला 3 चेंडू मध्ये 14 धावेवरती खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या संघाची धावसंख्या 15. 4 चेंडू संपलेत कल्पेशचे. आता मात्र पुण्यातला चेंडू पुन्हाशा लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाले दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र स्ट्राईक असेल अक्षयकडे. अक्षय देखील मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता. आपण पाहिलं होते 3 षटकार त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाले होते. तो अक्षय मात्र ऑन स्ट्राईक आता कल्पेशच्या विरोधात. कल्पेश देखील चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत संध्याकाळच्या सत्राबद्दल चांगली गोलंदाजी करत होता परंतु या शेवटच्या सामन्यामध्ये जणू काही नजर लागली या गोलंदाजीला. तब्बल 2 चौकार एक षटकार खाल्लाय आणि इथे मात्र कमबॅक करणारा चेंडू फेकलाय. स्वतः कुणावरती विश्वास ठेवत नाहीये. स्वतः झेल खाली गेला आणि इथे मात्र अक्षयला परतवण्याचं काम केलंय. वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहताय किरण जाधव या फलंदाजाला. अक्षय जाधव माघारी गेला त्याची जागा भरून काढण्यासाठी किरण जाधव आलाय. किरण जाधवने आता
बॅट मला वाटते बदलले. पात्रच वर्ल्ड प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या चौथ्या पर्वात जिथे सावलाच्या मैदानावरती जी लीग झाली तिथे मात्र त्याची बॅट होती, जुनी मॅजिकल बॅट होती. त्या बॅटमधून त्यांनी चांगली कामगिरी केली होती, भरपूर वर्ष जपली होती तिला. परंतु आता ती बॅट मात्र थोडीशी दुखापत झाले आणि ती खेळता येत नाहीये. परंतु नवीन बॅटने ती चांगली कामगिरी करेल का? ज्याप्रमाणे त्याची कामगिरी असते ती कामगिरी होईल का किरण जाधवच्या फलीतून? पण ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं किरण करडे हा फलंदाज, ज्याने 2 चौकार 1 षटकार तर 1 सिंगल धाव त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाले. आणि समोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सागर. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. टप्पा पडला, अगदी लेग सिस्टमच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. पंच आम्हाला सांगताय खराब चेंडू. याच्यावरती एक अवंत स्वरूपात धाव देखील वाढवली जाईल धाफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या अंकावरती. आता मात्र ऑफ साईडचा चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू. ते ताकद ओळखली होती किरण करडे या फलंदाजाची. सागर या गोलंदाजाने अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना लोअर फुलटॉस चेंडू ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर चेंडूला ठेवला होता आणि तिथे मात्र चेंडूला चांगल्या रीतीने टायमिंग जुलवला, परंतु ताकद फटक्यात कमी पडली आणि तिथे मात्र पकडला गेला आणि झेलच्या स्वरूपात माघारी परतेल किरण करडे हा फलंदाज. अंतरट नीट संघाचा अगदी ताकदीनुसार आपण जर बघायला गेलं तर दिनेश बाहुबली, दिनेश खूप सारी ताकद त्याच्या मनगटात आहे, परंतु चेंडूवर फलीवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. ते आता मात्र आणावी लागेल, चांगली फली साकारवी लागेल दिनेश या फलंदाजाला. कारण चांगली सुरुवात करून दिले किरण करडेने, ती सुरुवात कायम ठेवायची असेल तर इथे मात्र चांगली फली करावी लागेल. आणि एकीकडे आपण गोलंदाज पाहतोय सागरला. पहिला चेंडू वाईट फेकला आणि त्यानंतर अगदी चेंडूला बदल केला आणि किरण करडे सारखी विकेट कमाई करून दिली. आता मात्र पुण्याचा झेल उडालाय, तिथे देखील झेल पकडला जाईल आणि संपवलाय दिनेश या फलंदाजाचा खेळ. अगदी चांगली गोलंदाजी होते सागरच्या माध्यमातून. सागरकडे तुम्ही जर पाहिलं तर वयाच्या नुसार खूप सारा अनुभव त्याच्याकडे आहे, खूप सारे सामने खेळलाय, वारंवार गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी आणि त्या गोलंदाजीचा चांगला वापर करत असताना 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवून देतोय आणि चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देतोय. एकीकडे किरण करडेने चांगली सुरुवात केली होती, त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी करत सागरने देखील 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवून अगदी बॅकफुटवरती ढकलण्याचं काम केलंय अंतरट संघाला. आता मात्र धुलेवाडी संघ थोडासा वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर अजूनही 4 चेंडू त्याच्याकडे आहेत, म्हणजे 4 शस्त्र आहेत. त्या शस्त्रांचा कशा रीतीने वापर करील. आवाज आलाय आणि इथे मात्र हॅट्रिक, या स्पर्धेतील पहिली आहे विकेट हॅट्रिक करत असताना सागरने मात्र विकेट मिळवले. जयदीप आल्या पावले माघारी परतलाय, जणू काही कामाला येतो, हजेरी लावतो आणि निघून गेलाय, काम मात्र करत नाहीये, शून्यावरती माघारी परतलाय. एकीकडे आपण पाहतो किरण जाधव, अक्षय जाधव आणि हा देखील खेळाडू, अगदी 3 खेळाडू आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून अक्षयच्या माध्यमातून 1 धाव आली होती आणि सलगचे 3 हे फलंदाज शून्यावरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून एक किरण जाधव नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून तमाशा बघतोय का नक्की काय खेळ चालू आहे, परंतु दरम्यान चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. सीमालगत चांगला क्षेत्ररक्षण धुलेवाडी संघाकडून. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जो क्षेत्ररक्षक होता 100% एफर्ट दाखवताना संघासाठी धावा वाचवल्या, त्या 2 धावा वाचवल्या, 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 अंकावरती.
आता मात्र समोरचा चेंडू ओरपिच चेंडू होता, कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकललाय, तिथे एक धाव पूर्ण केली. डेंजर एंडकडे पळत होता, पडला नसता तर नक्कीच ही धाव पूर्ण झाली असती, परंतु इथे मात्र धाव घेता घेता पडला आणि तिथे मात्र धावाच्या स्वरूपात माघारी परतलाय दुसऱ्या धावेला. अजून एक चेंडू उर्वरित, एक चेंडूवरती आता फलंदाजीसाठी आलाय प्रसाद. अंतर संघाचा सगळ्यात स्टायलिश प्लेयर आपल्याला जर पाहायला मिळेल तर तो म्हणजे प्रसाद. एकीकडे असेल अँडी फ्लावर तर एकीकडे असेल गँडी फ्लावर, दोघे बंधू इथं खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसादच्या विरोधात जोरदार अपील, परंतु पंच मात्र तटस्थ ओमकार भोईर. ओमकार भोईरकडे अपील केली होती, ती मात्र फेटाळून लावली आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता शेवटच्या 6 चेंडू केले, 20 धावा झाल्या तर 20 धावा 2 षटकांच्या आधी आपण पाहतो 20 धावा. या षटकामध्ये कमीत कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 धावा आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. किरण जाधव असेल, आता मात्र विचार विनिमय केला जाईल धुलेवाडी संघाकडून, कारण कमीत कमी धावांवरती रोखायचे अंतरट नीट संघाला. कारण गोलंदाजीचा विचार केला तर अंतरट नीटकडे चांगली गोलंदाजी आहे. जर का 30 आकडा जर पार होतोय तर नक्कीच धुलेवाडी संघाला जास्तीची मेहनत करावी लागेल फलंदाजीतून या धावा कुटण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नितीनला. नितीन मात्र शेवटचा षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. कर्णधाराने विश्वास टाकला नितीनवरती, कारण आजपर्यंत दुपारच्या 17 पर्यंत चांगली गोलंदाजी राहिली नितीनची. आता मात्र दुपारच्या 17 नंतर सुरुवात झाली संध्याकाळच्या 17ला, आणि या संध्याकाळच्या 17मध्ये कामगिरी तीच राहील का पाहायला मिळेल. इथे मात्र पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, म्हणजेच पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करते ओव्हर द विकेटने डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात. प्रत्येक गोलंदाजाची प्लॅनिंग थोडीशी वेगळी असते. नेहमी आपण पाहतो ज्यावेळी डावखुरा हाताचा फलंदाज येतो, जर उजव्या हाताचा गोलंदाज असेल थ्रो नको, इथं युट्यूबला चेक करू ना. दुसरा चेंडू नितीन कडून फेकण्यास सज्ज असेल नितीन. इथे मात्र चांगला चेंडू ओरपीच चेंडू होता, चेंडू पडता क्षणी अगदी बाहेरच्या दिशेने निघून जातोय आणि इथे मात्र चकवला जातोय फलंदाज किरण जाधवला. किरण हा फलंदाज विचार करायला गेला तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु दुसरा चेंडू खेळत असताना निर्धाव चेंडू खेळलाय. अजूनही 5 चेंडू उर्वरित. आता मात्र चेंडू पडला, अगदी बॅटच्या रडार मध्ये होता, परंतु संपर्क होत नाही, कारण चेंडू पडला आणि खालच्या दिशेने निघून गेला यष्टी रक्षकाकडे. यष्टी रक्षकाने कुठली चुकी केली आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 2 चेंडू नितीनच्या माध्यमातून फेकले गेलेत आणि तिथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र लेग स्टंप वरती पिच झालाय चेंडू आणि तिथे 1 धाव मिळाली. दुसरीच्या प्रयत्नात तिथं प्रसादला माघारी परतावं लागेल.
ठीक आहे, चला खेळ चालू करायचा आहे. गोलंदाजावरती आक्षेप होता, तो मात्र कुठेतरी चेक केला जातोय आयोजकांच्या वतीने. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याच्याच साठी इथे मात्र अकुटपेचा चेंडू होता. आता मात्र यॉर्करचा चेंडू होता, यॉर्करच्या चेंडूला विडकावून दिलं लेग साईडच्या दिशेने, जिथे एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये दुसरी देखील पूर्ण होईल. करण फलंदाजीसाठी सज्ज झालाय, अगदी उशिराने आलाय करण. अगदी या षटकाच्या सुरुवातीला जर करण आला असता तर नक्कीच एक दोन चेंडू करणला खेळायला पाहायला मिळाले असते, परंतु आता विश्वास टाकणार नाहीये किरण जाधव त्याच्यावरती, कारण शेवटचे एक चेंडू असेल ना, शेवटचा एक चेंडूसाठी विश्वास दाखवला जाणार नाहीये करणकडे. करण चांगला गुणवान आणि खेळाडू आहे, परंतु त्याच्यावरती या चेंडूवरती विश्वास दाखवत नाहीये. स्वतः स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना चेंडू पडलाय आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतो 3 षटकांच्या अंती. 24 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. पंचवीस धावांची गरज आहे. 18 चेंडू 25 धावांची गरज आहे. अठरा चेंडू 25 धावांची गरज असेल टीम धुलेवाडी संघाला, आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो सज्ज झाला या आजच्या दिवसातील तुफान गोलंदाज, वेगवान गोलंदाज किरण करडे.
डावखुरी हाताचा गोलंदाज आणि त्याच्या विरोधात डावखुरी हाताचा फलंदाज कल्पेश. कल्पेश विरुद्धात आपल्याला पाहायला मिळेल किरण करडे, पियुष माफी असे पियुष. पियुष हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो डावखुरी हाताचा धुलेवाडी संघाकडून, ज्याने आतापर्यंतच्या सामन्यामध्ये चांगली तुफानी फलंदाजी केली. तो फलंदाज आता मात्र आपल्याला निघतोय आणि परंतु समोर असेल एक वेगवान गोलंदाज किरण करडे. पहिला चेंडू इथे मात्र डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातात वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अति वेगाने फेकलेला चेंडू, तितक्याच ताकदीने बॅट देखील फिरवली गेली होती, परंतु संपर्क झाला नाहीये. सरळ चेंडू निघून गेला अक्षयच्या हातात आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. इथे बॅटची काढा, वेगवान चेंडू आणि पियुषला देखील माघारी परतावा लागेल दुसऱ्या चेंडूवरती. जाऊया पुन्हा अशा खेळपट्टीवरती. आपण पाहतोय अनुभवतोय जय सोमजाई माता क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आई सोमजाई माता चषक 2025 पर्व पहिले आणि या पर्वाचा दुसरा दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. अगदी लो फुलटॉस चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका केचलाय आणि सगळ्यात मोठी चुकी धुलेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. अगदी डावखुरी उजव्या हाताचा फलंदाज होता, स्टेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि कमलाकर मात्र चेंडू पाहिला नाही आणि सरळ मात्र आपली जागा सोडून गेला. अर्ध्या खेळपट्टीवरती गेल्यानंतर त्याच्या लक्षात आला की ही धाव घ्यायची नाहीये, बॅट वरच्या एंडकडून कॉल आला नाहीये आणि इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला कमलाकरच्या माध्यमातून आणि ह्या सामन्यातील सगळ्यात मोठी विकेट दुसऱ्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळते. कमलाकर बॅक टू डगआउट. इथे मात्र सागरचा पुन्हा स्टेट ग्राउंडचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, लॉग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता, तिथे एक धाव पाहायला मिळाली. एक धावीच्या मदतीने इथे मात्र धावेचा श्रीगणेशा झालाय आणि 4 चेंडू नंतर आलेली ही पहिली धाव आणि या एक धावीसाठी तब्बल 2 विकेट गमवावे लागलेत, ते म्हणजे धुलेवाडी संघाला. अगदी किरण आपण पाहतोय गोलंदाजी करतोय आणि एकीकडे धुलेवाडी संघाचा किरण आहे, तो मात्र संघाचा पॅकर थोडासा नाराज असेल. अगदी शेवटच्या षटकापर्यंत जा सामना येऊन ठेवलाय, कमी धावांवरती रोखला देखील अंतरट नीड संघाला, परंतु धाव्यांसाठी मात्र इथे अट्टहास करावा लागतोय, प्रयत्न करावा लागतोय, जीवाची पराकाष्ठा करावी लागते. दरम्यान 5व्या चेंडूवरती आलाय तो चौकार आणि चौकाराच्या साह्याने 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्येवरती पाहायला मिळते ते 5 धावा. शेवटचा चेंडू असेल. इथे पुन्हा यॉर्करचा चेंडू, मयूर होता फलंदाजीसाठी सज्ज, तिथे एक धाव कंप्लीट केले, चुकीचा थ्रो. अगदी आपण पाहतो प्रसाद होता क्षेत्ररक्षणासाठी, तिथे चांगली फेकी केली होती, एस्ट्यांवरती थ्रो होता, थोडासा अपुरा थ्रो होता, तरी देखील चांगला कलेक्शन इथे आपल्याला पाहायला मिळाला. तिथे किरण जाधव ने चांगला थ्रो पकडला आणि एकच धाव. 6 चेंडू 6 धावा खर्च करत एक वैयक्तिक खात्यात तर संघाच्या खात्यात 2 विकेट पाहायला मिळाल्या. आता 12 चेंडू 19ची गरज, येणारा षटक ठरवेल कोण कुणावरती हवी होणार. येणारे 6 चेंडू 12 चेंडू 19ची गरज.
अगदी मयूरला आपण पाहिले होते अगोदरच्या सामन्यात देखील आल्या आल्या षटकार ठोकला होता. त्यानंतर पुन्हा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि परत एक षटकार त्याच्या फलीतून पाहायला मिळाला होता. ती स्ट्रॅटेजी आखत असताना त्याचा खेळ पाहिला होता. अक्षयला मात्र थांबवलाय ना. अक्षयच्या जागी इथे मात्र गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. किरण जाधव मात्र सज्ज झालाय. अगदी लेग स्लिप मधील क्षेत्ररक्षक अगदी चांगली धाव घेत असताना सीमेपर्यंत धावलाय, परंतु सीमा उल्लंघन करत असताना इथं चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे 4 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. आता 11 चेंडू 15ची गरज असेल. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात आपल्याला डावखुरी हाताचा गोलंदाज पाहायला मिळतोय. म्हणजे नॅचरल सिंग जिथे आपला पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेईल असा चेंडू फेकण्याचा प्रयत्न राहिला, परंतु चेंडू सरळ गेला लेग एस्टिनवरती आणि तिथे मात्र चुकी झाली होती गोलंदाजाची. त्या चुकीवरती फटका खेचला गेला. तिथे 4 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा तीच चुकी करताना पाहायला मिळतोय आपल्याला किरण जाधव हा गोलंदाज अगदी गोलंदाजी चांगली साकारतोय, परंतु ह्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा वारकरचा चेंडू खोल्यातला चेंडू टाकण्याचा प्रयत्न हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. जिथे एकच धाव पाहायला मिळते, परंतु मयूर कुठेतरी इंटरेस्टेड होता दुसऱ्या धावेसाठी, परंतु नकार दिला फलंदाज सागरने. आता सागर मात्र डावखुरी हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात डावखुरी हाताचा फलंदाज स्वतः मात्र स्ट्राईक कडे थांबलाय. दुसऱ्या धावेसाठी साफ नकार दिला आणि त्या नकाराचा उपयोग करून देईल का धुलेवाडी संघासाठी पाहायला मिळेल. दहा चेंडू 13ची गरज. थोडासा पारड जड होताना आपल्याला धुलेवाडी संघाचा पाहायला मिळतोय. येणारे अजूनही 10 चेंडू उर्वरित. 4 चेंडू जर चांगला फेकतोय किरण जाधव हा गोलंदाज तर नक्कीच सागरच्या विरोधात चांगली गोलंदाजी होईल का, आपल्या संघाचा पारड जर करील का पाहायला मिळेल किरण जाधव. 3 षटकांचा सामना आतापर्यंत 2 विकेट गमावल्या होत्या. एक आपल्याला पियुष पाहायला मिळाला आणि कमलाकर पाहायला मिळाला. त्यानंतर आलेली ही जोडी अगदी आक्रमक फलंदाजी करते. चेंडू भिडकावलाय व तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर असलेला चेंडू निघून गेला प्रसादच्या डोक्यावरून आणि तिथे मात्र आलाय सागर बँड षटकार. इथे पुन्हा चांगला चेंडू हातलतोय, कमबॅक करून देतोय, परंतु धावा मात्र आपण पाहिल्या कमी होत्या अंतरनीड संघाकडे. ज्यावेळी सामना सुरुवात होत होती त्यावेळी सांगितलं होता कमीत कमी 30 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या अंतरनीड संघाच्या, तर सामना मात्र चांगला पाहायला मिळेल. परंतु इथे धावाच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. मनकड विकेट दिली गेली आहे. पंच काय निर्णय
लेग अंपायर इकडे यायचे, मेन अंपायर नाही याचा. मेन अंपायर नको. मनकट विकेट या स्पर्धेचा नियम आहे, सुरुवातीलाच आयोजकांनी सांगितला होता. आणि तिथे मात्र अजून देखील एक निर्णय आला होता, जर का बॉलरची ॲक्शन जर पूर्ण होत असेल तर ते विकेट नाही आहे. परंतु अर्ध्या ॲक्शनमध्येच इथे एष्ट्यांवरती चेंडू आदळला, म्हणजेच फलंदाजाला इथे मात्र बाद घोषित करण्यात येईल. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय होता त्याच निर्णयावरती इथे ठाम राहायला लागेल. इथे मात्र चांगला फटका, दर्जेदार फटका, त्याच्यावरती षटकार, आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोचलाय. चोवीस या अंकावरती 7 चेंडू 7ची गरज होती, तिथे मात्र फटका चांगला सजवला. आता 6 चेंडू 1 धावेची गरज असेल. पहिला चेंडू वन बाउन्स, नक्कीच वन बाउन्स दिला जाईल. इथे दुसरा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, सुंदर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते अक्षय या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अक्षय या गोलंदाजाने. आता मात्र 3 चेंडूला 1 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. धुलेवाडी संघासाठी कोण येईल तो तारणार, ज्याने ज्याच्याकडून प्रेशर न घेता 1 धाव सहजरित्या बॅटच्या साह्याने काढून देईल धुलेवाडी संघासाठी. परंतु समोर गोलंदाज आपण पाहतोय अक्षय चांगली कामगिरी करतोय. 1 धाव आहे का माझ्यासाठी 10 धावा आहेत, माझी जी गोलंदाजी आहे ती गोलंदाजी मी करेल, हे मात्र दाखवत असताना अक्षय जाधव मात्र चांगली गोलंदाजी करतोय.
3 चेंडू 1 धावेची गरज. अगदी वातावरण गरम झालाय, थोडासा हवेमध्ये गारवा पसरलाय, परंतु ते वातावरण गरम केलं धुलेवाडी संघ आणि एकीकडे आंतरनेड संघ. इथे मात्र फटका सजवलाय आणि मग ते इथे विजयी प्राप्त करून दिलाय धुलेवाडी संघासाठी नितीन या फलंदाजाने. या सामन्याचा सामनावीर ज्याच्या फलीतून फलंदाजी करत असताना 3 षट